मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकारकडे मोठं बहुमत आहे. त्या बहुमतामुळे हे सरकार आता मात्र विरोधकांना जुमानायला तयार नाहीत. विरोधक आपला साधं केस सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. अशा मगरुरीच्या अवस्थेत हे राज्य सरकार आज महाराष्ट्रामध्ये वावरतंय. 2 दिवसापासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या 2 वादग्रस्त मंत्र्यांच्या मुद्द्यांवर हा पहिला दिवस गाजला आणि दुसरा दिवस देखील गाजला. आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस धनंजय मुंडेंचा राजीनामा हा राज्य सरकारला घ्यावा लागला. राज्य सरकारने तो स्वीकारला देखील. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आणि माणिकराव कोकाटेंच्या दिशेने विरोधकांनी आपला मोर्चा या ठिकाणी वळवला. बीडमधील संतोष देशमुखांच्या अतिशय निंदनीय हत्येनंतर जे फोटो काल समाज माध्यमावर व्हायरल झाले, त्यातून राज्य सरकारबद्दल तसंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबद्दल महाराष्ट्राच्या जनतेत कमालीची घृणा, कमालीचा तिरस्कार हा राज्यात निर्माण झाला. या क्रूर हत्येतील फोटोमुळे राज्य सरकारवर पर्यायाने धनंजय मुंडेंच्या बाबतीत जनमताचा दबाव वाढला, जनमताचा रेटा वाढला आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला या ठिकाणी करण्यात आलं. जी नाचक्की राज्य सरकारची धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या बाबतीत झाली, तीच नाचक्की कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत राज्य सरकारची या ठिकाणी झालेली दिसते. कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षाच्या शिक्षेला तूर्त काल स्थगिती दिली. कोकाटेंना तात्पुरता दिलासा कालच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. त्यामुळे काही काळापुरते का होईना माणिकराव कोकाटे हे सध्या बचावले या ठिकाणी आहेत. तरी त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा रिझर्वेशन पीपल्स ऑफ द ऍक्ट 1951च्या कलम 8 प्रमाणे अपात्रतेची टांगती तलवार ही माणिकराव कोकाटेंवर अजूनही आहेत. हे मात्र या ठिकाणी अजिबात विसरता येणार नाही. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतीत सुरुवातीला राज्य सरकारने तब्येतीच्या कारणाने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं. नंतर तो मुंडेंचा राजीनामा बीडच्या घटनेतून घेतला गेला अशी सारवासारव ही राज्य सरकारकडून करण्यात आली. सुरुवातीला वैद्यकीय कारणांमुळे म्हणजेच तब्येतीच्या कारणांमुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला हे जे सांगितलं गेलं हे मात्र त्रिवार असं सत्य होतं. आणि या प्रकारातून राज्य सरकारची असलेले निर्ढावलेपण, राज्य सरकारचं असलेली असंवेदनशीलता ही महाराष्ट्राच्या समोर आली. नैतिकतेवर राजीनामा घेण्यासाठी सरकारकडे नैतिकता कुठे राहिली? नैतिकता कधीच खुंटीला राज्य सरकारने टांगून ठेवली. सरकारच्या आबरूची लक्तरे जेव्हा विशीवर टांगली गेली, सरकारच्या आबरूचे धिंडवडे जेव्हा जनमानसामध्ये चर्चेले गेले, तेव्हा राज्य सरकारने मुंडेंच्या बाबतीत हे राजीनाम्याचं पाऊल उचललं. जर खरोखर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर राजीनाम्यासाठी एवढा उशीर राज्य सरकारने का लावला गेला असा प्रश्न आजही महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी झालेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात धनंजय मुंडेंच्या विरोधात खूप मोठं वातावरण, खूप मोठा आक्रोश हा निर्माण झालेला होता आणि आहे देखील. म्हणून सरकारला मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी हे उशिरा सुचलेलं शहाणपण या ठिकाणी आहेत. एखादं दुखणं विकोपाला गेलं की ते दुखणं हे काही काळानंतर चिघळतं. त्यातून शारीरिक व्याधी ह्या निर्माण होतात आणि या शारीरिक व्याधी जर वेळीच दुरुस्त केल्या नाहीत तर ते दुखणं बळावत जातं. त्यातून मोठा अनर्थ तयार होतो आणि वेळेवर जर शस्त्रक्रिया केली तर त्या दुखण्यातून बचावता येतं. हा साधा सुद्धा नियम या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या बाबतीत सुद्धा राज्य सरकारला लागू पडला. धनंजय मुंडेंची हीच परिस्थिती आणि ही स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि माणिकराव कोकाटे जे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले, ते माणिकराव कोकाटेंची स्थिती सुद्धा यापेक्षा वेगळी असू शकत नाही.
मुंडे हे जसे राज्य सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने धोकादायक होते, तसेच माणिकराव कोकाटे देखील राज्य सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीने धोकादायक बनू पाहताय. आज जरी माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असता तरी त्यांचं राजकीय भवितव्य हे आज तरी पूर्णपणे टांगणीला या ठिकाणी लागलेलं आहेतच. आरोपी कितीही चतुर असला तरी कायद्याच्या कचाट्यातून तो निसटू शकत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. एखाद्या आरोपीने कितीही मातब्बर वकिलांमार्फत युक्तिवाद केला तरी न्यायपीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या न्यायाधीशांच्या चाणाक्ष नजरेतून ते खरेपण, ते सत्यता या ठिकाणी उतरत नाहीत, असा आजवरचा न्यायव्यवस्थेचा इतिहास या ठिकाणी राहिलाय. एखादा माणूस 5 वेळेस जनतेच्या दरबारातून निवडून आला म्हणजे तो न्यायालयात निर्दोष होईल अशी भाबडी आशा अंधभक्तांनी बाळगणं हे मुळातच बालिशपणाचं आणि वैचारिक दारिद्र्यपणाचं लक्षण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कोकाटेंच्या बाबतीत हा नियम मात्र तंतोतंत या ठिकाणी लागू पडतोय. हा व्हिडिओ मी बनवत असताना राज्य सरकारमधील अजून कोणीतरी भाजपचे जयकुमार गोरे नावाच्या मंत्र्यांचा भानगड ही समोर आली. जयकुमार गोरेंनी आपले अश्लील फोटो एका महिलेला पाठवल्याचा आरोप हा होतोय. विरोधकांनी त्याबाबत मोठं रान उठवलंय. जे अश्लील फोटो जयकुमार गोरेंनी त्या महिलेला पाठवलं त्यातून राज्य सरकारची प्रतिमा ही अधिक कलंकित होण्यास या ठिकाणी मदत झाली. संतोष भैया देशमुखांच्या तोंडावर जी लघुशंका कोणीतरी साबळे नावाच्या नराधामाने केली, ती लघुशंका संतोष देशमुखांच्या शरीरावर केलेली नाही, ती महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या यावर ती लघुशंका या ठिकाणी केलेली आहेत. हे मात्र या ठिकाणी सुज्ञ वाचकांनी लक्षात घेण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. मुंडे आणि कोकाटेंचे वादग्रस्त विधान, मुंडे आणि कोकाटेंचे वादग्रस्त प्रकरण हे विरोधी पक्षांनी गेल्या 2 दिवसापासून चांगलंच या सभागृहात लावून धरलंय. मग प्रश्न असा निर्माण होतो, प्रश्न असा पडतो, मुंडे, कोकाटे आणि जयकुमार गोरेंसारखे इतके उद्योगी, इतके दिव्य तेजस्वी लोक महायुतीच्या सरकारमध्ये असेल तर या असल्या तेजस्वी पुरुषांमुळे, या असल्या तेजपुंज व्यक्तिमत्वामुळे सरकारचे धिंडवडे चव्हाट्यावर येत आहेत. हे मात्र या ठिकाणी दुर्लक्षून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस नेहमी राजकारणात नीतिमत्तेच्या आणि साधनसुचितेच्या गोष्टी करतात. माझ्या राज्यात चुकीला माफी नाही, जो चुकीचा आढळला त्याच्यावर कारवाई होणार, असं देवेंद्रजी वारंवार सातत्याने म्हणतायत. शब्दांचे खेळ खेळण्यात व सत्तेच्या जोरावर कायद्याला हवं तसं वाकवण्यात कायदाशास्त्रात पदवीधर असलेल्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणाक्ष आणि हुशार व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. वंशपरंपरागत हा गुण त्यांच्याकडे आलेला आहे. राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकरांनी महाराष्ट्रातील वातावरण हे अक्षरशः नासवलं. त्यांच्याबद्दल एक शब्द बोलायला देखील देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष या ठिकाणी तयार नाही. मुलींच्या वैद्यकीय परीक्षेसाठी गुण वाढवण्यासाठी माजी मुख्यमंत्री असलेल्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी दबाव आणल्याचा आरोप हा विरोधकांनी त्यावेळेस केलेला होता. नुसता आरोप झाल्याने शिवाजीराव निलंगेकर पाटलांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला होता. अशी कितीतरी उदाहरणं ही महाराष्ट्राच्या राजकारणात सांगता येतील. बॅरिस्टर अंतोलेंचं उदाहरण देखील या ठिकाणी सांगता येण्यासारखं आहे. येथे तर माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने 40 पानी निकालपत्रामध्ये सकृत दर्शनी दोषी धरून शिक्षा सुनावली आहे, तरी मात्र त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, राजकीय अभय देण्याचा प्रयत्न हा अजित पवारांकडून होतोय, पर्यायाने राज्य सरकारकडून या ठिकाणी होतोय. आणि हा प्रयत्न होत असताना मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या अजित दादांकडून या गोष्टी महाराष्ट्राला निश्चितपणाने अपेक्षित आहेत. कारण अजित पवारांची एकूणच कारकीर्द जर पाहिली
तर आपल्या सहकारी असलेल्या भ्रष्ट मंत्र्यांना अभय देण्याची प्रवृत्ती ही अजितदादांकडे ही त्यांच्या ठायी निर्माण झालेली आहेत. असाच महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी समज निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील राजकारणात नैतिकतेचे पोवाडे भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने गायले जातात, पण धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला नैतिकता 3 महिने ही कुंभकर्णासारखी निद्रिस्त अवस्थेत झोपलेली होती. तेव्हा मात्र कुठे कुठे गेली नैतिकता, असा प्रश्न हा निर्माण होतो. जर लाडक्या बहिणीचे मत घेऊन त्या ठिकाणी नंतरच्या काळात लाडक्या बहिणी अपात्र होत असेल, तर त्यांच्या मतांवर निवडून आलेले आमदार आणि सरकार सुद्धा अपात्र का ठरत नाही, हाही नैतिकतेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मुळात सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही. मी माझ्या मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की नैतिकता ही कधीच अरबी समुद्रात या राज्य सरकारने बुडवलीये. मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो, ज्या तडफेने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला, ज्या तडफेने धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला गेला, तोच निकष हा कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंबद्दल का लावला जात नाही. कोकाटेंबद्दल असलेली कायदेशीर सत्यता जर राज्य सरकारने पाळली तर त्यातून नैतिकता व पारदर्शकता ही महायुती सरकारची दिसल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात, माझं सरकार हे पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड करणार नाही. असं असलं तरी माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणात लँडमार्क जजमेंट घेण्याची खूप मोठी आवश्यकता ही देवेंद्र फडणवीसांकडे या ठिकाणी निर्माण झाली. ती त्यांनी घ्यावी असाच महाराष्ट्रातील जनभावना या ठिकाणी निर्माण झाली. कारण माणिकराव कोकाटे हे नैतिकदृष्ट्या व कायदेशीर दृष्ट्या हे मात्र लोकप्रतिनिधी राहिलेले नाही. हे मात्र तितकं सूर्यप्रकाशा इतकं सत्य आणि स्वच्छ आहेत. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.